नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे श्री गुरुदेव दत्तपीठाचे निर्माते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या 42व्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवारी दिनांक 22 मार्च रोजी देवगड येथे शेकडो दिंड्यांनी हजेरी लावून भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली होती, तर शेकडो दिंड्यांतील वारकऱ्यांनी येथे लाखोंच्या संख्येने हजेरी लावल्याने वारकऱ्यांच्या महाकुंभाचे स्वरूप देवगड नगरीला प्राप्त झाले होते। श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा शनिवार दिनांक 22 मार्च रोजी मुख्य दिवस असल्याने पहाटेच्या सुमारास वेदमंत्रांच्या जयघोषात महंत श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मुख्य मूर्तीसह त्यांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला। यावेळी किसनगिरी विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले। यावेळी मंदिर प्रांगणात आलेल्या शेकडो दिंड्यांचे गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरी महाराजांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले। यावेळी अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शेकडो दिंड्यांनी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नामघोष करत देवगड येथील मंदिर प्रांगणात हजेरी लावली। भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, झेंडेकरी, टाळ मृदुंगाच्या गजरात भजने गाणारे भजनी मंडळे, पुष्पांनी सजवलेल्या रथात श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची प्रतिमा, डोक्यावर तुळशी कलश घेतलेल्या बालिका, युवती व महिला व त्यामागे पुरुष व महिला भाविक असे दिंड्यांचे स्वरूप होते। आलेल्या शेकडो दिंड्यांच्या आगमन प्रसंगी मंदिर परिसरातील वातावरणात मंगलमय बनले होते। दुपारच्या सत्रात झालेल्या आरती प्रसंगी मंजूर येथील महंत श्री शिवानंद गिरीजी महाराज, गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज, महंत सुनील गिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या मूर्तीचे पूजन करत महाआरती करण्यात आली। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, संतसेवक उद्योजक प्रभाकर काका शिंदे, बाळासाहेब शिंदे, गंगापूर येथील उद्योजक अमित मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। आरती सद्गुरु राया नालिंग सांगन वंदन चरण डोळ्याने पाहिलं रूप प्रेमी आलिंग